परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणामधील साक्षीदार तपासणीला सुरुवात झालेली आहे। तपासासाठी या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे परळीमध्ये आहे। महादेव मुंडेंचा खून कोणी आणि कशासाठी केला हे समजणार आहे। परळी तहसील कार्यालयाच्या समोर महादेव मुंडे यांची हत्या झाली होती। हत्येला 16 महिने उलटले तरी देखील मारेकरी हे अजूनही मोकाट आहेत। तब्बल 15 महिन्यानंतर ज्या महादेव मुंडे यांच्या खुनाच्या तपासाला सुरुवात झाली आहे, त्या तपास पथक याच बीड शहरात बसून हे काम पाहत आहे। 15 महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांचा खून झाला। त्या खुनानंतर कुटुंबियांनी अनेक वेळा पोलिसांच्या प्रमुखाकडे मागण्या केल्या, मात्र त्या तपासासंदर्भात पुढेच हालचाली झाल्या नाहीत। मात्र ज्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या खुना प्रकरणाची सुद्धा मागणी करायला सुरुवात केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रशासन खडबडून जागं झालं। अखेर पोलीस प्रशासनाने बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग केला आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची या प्रकरणामध्ये चौकशी पथकाचे प्रमुख म्हणून नेमणूक केली। या पथकाकडून याच म्हणजे मी वारंवार हे दाखवायचा प्रयत्न करतोय की जो काही तपास चाललेला आहे तो परळी शहरामध्येच तपासाला सुरुवात झाली। आठवडाभरापासून या परळी शहरामध्ये साक्षीदार तपासायचं मुख्य काम, कारण महादेव मुंडे हे ज्यावेळी घरून निघाल्यानंतर मौलाना आझाद चौकात आले, त्यानंतर कुणासोबत चहा पिले, या अनेक साक्षीदारांना तपासायचं काम सध्या स्थानिक गुन्हे शाखेकडनं सुरू आहे। एकदा साक्षीदाराचा जबाब घेतला, तो तपासाचा टप्पा ओलांडला की महत्वाचा जो काही पार्ट असणार आहे, जे 100 ते 150 फोन नंबर्स त्या काळामध्ये ऍक्टिव्ह होते, ज्या ठिकाणी महादेव मुंडे यांचा खून झाला होता, ते सगळे तपासण्याचं मोठं आव्हान हे पोलिसांसमोर असणार आहे। मात्र त्या तपासाला सुरुवात झाली। त्यामुळे असं म्हणू शकतो आपण की महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणानंतर पोलिसांनी 15 महिन्यानंतर का असत नाही तपासाला वेग घेतलाय। अर्थात तो तपास काय लागेल हे जरी सांगणं शक्य नसलं, एक मात्र खरं आहे की अगदी वेगानं हा तपास सध्या परळी शहर पोलीस स्टेशन पासून सुरुवात झाला। गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।